नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा टॉपिक आपण इथे बघूया। पहिला सम बघा, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट 1 - cos 2x अपॉन 1 - cos 2x। बघा इंटिग्रेशन ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आता इथे आपण अप्लाय करू। 1 + cos 2x म्हणजे 2 cos स्क्वेअर x आणि खाली आपल्याकडे आहे 1 - cos 2x म्हणजे कसा बनतो 2 sin स्क्वेअर x। बघा या ठिकाणी 2 विल गेट कॅन्सल करा। इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर x अपॉन sin स्क्वेअर x म्हणजे कोण तर cot स्क्वेअर x आहे। आता या ठिकाणी बघा स्क्वेअर पण आहे रूट पण आहे, तो निघून जातो, फक्त कोण उरतं cot x। आणि cot x चा जो इंटिग्रेशन जो आपल्याकडे आहे तो आहे log sin x प्लस c। अशा पद्धतीने हा पहिला सम आपला इथे संपला। बघा सेकंड एक्झाम्पल बघा, इंटिग्रेशन ऑफ tan x प्लस cot x त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे। इथे तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे a प्लस b होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे। तो फॉर्म्युला आपण अगोदर लिहून घेऊ। a प्लस b होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर। या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्यांच्यात व्हॅल्यू पुट अप करू आणि यांचं इंटिग्रेशन आपण काढून घेऊ। a चा स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर x प्लस 2 a ची व्हॅल्यू tan x b ची व्हॅल्यू cot x प्लस पुन्हा b चा स्क्वेअर म्हणजे cot स्क्वेअर x। बघा अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला व्हॅल्यू पुट अप केल्या। tan स्क्वेअर x प्लस 2 tan x इथे रिलेशन अप्लाय करा। cot x रिलेशन tan शी असतं म्हणून 1/tan x प्लस cot स्क्वेअर x into dx। tan विल गेट कॅन्सल। परत बघा इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर x प्लस हा 2 प्लस cot स्क्वेअर x into dx। पुढे बघा इथे आपण आयडेंटिटी अप्लाय करू। आपल्याकडे आयडेंटिटी आहे 1 + tan स्क्वेअर x = sec स्क्वेअर x। इथे tan स्क्वेअर आला आहे म्हणून आपली प्रॉपर्टी जी आहे ती आहे sec स्क्वेअर x - 1। पुढे बघा +2 ऍज इट इज प्लस cot स्क्वेअर ची सुद्धा आयडेंटिटी त्याच कंडिशननी, याची आयडेंटिटी आहे cosec स्क्वेअर x - 1 into dx। इथे बघा आता sec स्क्वेअर x लिहून घेऊया। हा -1 आणि -1 -2 बिटवीन हा +2 आणि हा cosec स्क्वेअर x ऍज इट इज into dx। पुढे बघा इंटिग्रेशन ऑफ आता +2 -2 विल गेट कॅन्सल करा। इंटिग्रेशन आपल्याकडे sec स्क्वेअर x प्लस cosec स्क्वेअर x into dx। आता सेपरेट इंटिग्रेशन करा। sec स्क्वेअर x into dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cosec स्क्वेअर x into dx। आता इथे बघा sec स्क्वेअर चे इंटिग्रेशन आपल्याकडे असतो tan x आणि cosec स्क्वेअर x चे इंटिग्रेशन असतो -cot x प्लस c। अशा पद्धतीने आपले हे 4 मार्काचा सम इथे सॉल्व्ह झालेला आहे।